नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. चैत्र वैशाख 2024 या महिन्यातील अमावस्या तिथी कधी आहे, नेमकी 7 तारखेला आहे की 8 तारखेला, याविषयीची माहिती आपण बघणार आहोत. त्याचबरोबर या दिवशी अमावस्या तिथीला खूप महत्त्व असतं. या दिवशी लोक पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध करतात. अमावस्येच्या तिथीला पवित्र नदीमध्ये स्नान करून दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. स्नान करून दान केल्याने पुण्य प्राप्त होते. चैत्र अमावस्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 7 मे रोजी सकाळी 11:40 प्रारंभ होईल, तर 8 मे रोजी सकाळी 8:51 अमावस्या समाप्त होईल. उदय तिथीनुसार 8 मे रोजी चैत्र अमावस्या साजरी केली जाईल. ही अमावस्या 7 तारखेला 11:40 सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही 7 तारखेला देखील काही उपाय करू शकतात आणि 8 तारखेला देखील तुम्ही उपाय करू शकतात. तुम्हाला जर का पितरांसाठी काही उपाय करायचे असतील तर तुम्ही 7 तारखेला तुम्ही हे उपाय करू शकतात. असाच एक अत्यंत प्रभावी उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ज्यामुळे आपले पितृदोष कमी होतील. अमावस्या तिथी प्रामुख्याने पितरांना समर्पित असते. या दिवशी माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. त्याचप्रमाणे आपल्या पितरांची देखील पूजा केली जाते. ज्यांना पितृदोष आहे, प्रखर पितृदोष असेल, त्यांनी आवर्जून प्रत्येक अमावस्येला आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी, प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय हे करायचे आहे. जर का तुम्ही प्रत्येक अमावस्येला तुमच्या पितरांसाठी काही उपाय केले तर यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पितृदोष लागत नाही आणि यामुळे तुमच्या घराची भरभराटी होते. घरात कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाही, घरात निगेटिव्ह ऊर्जा राहत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते. यासाठी आपण सर्वांनी प्रत्येक अमावस्येला आपल्या पितरांसाठी काही उपाय करायचे आहे. त्यातच आपण या अमावस्येला कुत्र्याला आपल्याला एक ही वस्तू खायला घालायची आहे. बघा, यामुळे आपल्या सर्व अडचणी, संकट दूर होतात. 7 पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होतं. बघा, आपल्याला 3 पिढ्यांचा पितृदोष हा लागत असतो. त्यामुळे आपल्याला आपला पितृदोष कमी करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी आवर्जून काही उपाय करायचे आहे. आता 7 तारखेला अमावस्या 11 वाजल्यानंतर लागणार असल्यामुळे तुम्ही हा उपाय 7 तारखेला केला तरी चालेल आणि तुम्ही हा उपाय 8 तारखेला केला तरी चालणार आहे. बघा, या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. तुम्हाला जर का पवित्र नदीमध्ये स्नान करायला जायचं असेल तर बघा, तुम्ही 8 तारखेला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्ही पवित्र नदीमध्ये स्नान करू शकतात किंवा तुम्ही घरीच तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल, थोडंसं गोमतीर पाणी टाकून, त्याचप्रमाणे थोडेसे काळे तीळ टाकून आणि थोडंसं जाड मीठ टाकून या पाण्याने अंघोळ करायचे आहे. यामुळे आपले सर्व दोष, सर्व पापं ही नष्ट होतात आणि आपल्याला मोक्षाची प्राप्ती होत असते. त्यामुळे प्रत्येक अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खूप सारे महत्त्व आहे आणि या दिवशी तुम्ही यथाशक्तीने दान देखील करू शकतात. तर या दिवशी आपल्याला आपला पितृदोष कमी करण्यासाठी, आपले पितृ आपल्याला तृप्त करून घेण्यासाठी आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे. बघा, कावळा आणि कुत्रा यांच्या रूपात आपण आपले पितरांना जेवण देत असतो किंवा त्यांना अन्न खाऊ घालत असतो. या दिवशी तुम्हाला एक पोळी करायची आहे. या पोळीला तुम्हाला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे आणि शक्य झाल्यास थोडा गूळ तुम्ही घेऊ शकतात. ह्या पोळीवर तुम्हाला थोडासा गूळ ठेवायचा आहे, थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहे आणि ही पोळी तुम्हाला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे. तुमच्या ठिकाणी किंवा आजूबाजूला काळं कुत्रं असेल तर तुम्ही आवर्जून दिवसभरात काळ्या कुत्र्याला अशा प्रकारे एक पोळी खायला घालायची आहे. तुम्हाला तीळ टाकणं शक्य नसेल किंवा गुळाचा खडा ठेवणं शक्य नसेल तुम्ही फक्त पोळी घ्या. त्या पोळीला फक्त थोडंसं मोहरीचं तेल लावा आणि ही पोळी तुम्ही कुत्र्याला खाऊ घालायची आहे. काळा कुत्रा नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही कुत्र्याला ही पोळी खायला घातली तरी चालणार आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात. तुम्ही 7 तारखेच्या अमावस्येला दिवसभरात 12 वाजेनंतर हा उपाय केला तरी चालणार आहे. तुम्ही 8 तारखेला हा उपाय केला तरी चालणार आहे. कारण 8 तारखेला अमावस्या सकाळी संपत असली तरी उदय तिथीनुसार 8 तारखेला आपण अमावस्या ही साजरी करणार आहोत. त्याचप्रमाणे जर का आपल्याला इतर काही उपाय करायचे असतील तर ते उपाय आपण 7 तारखेच्या रात्रीला करू शकतात.
व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.